त्या आईला विचारा. आणि ज्या आईचा मुलगा तो गोळ्यानं उडाला तुमच्यासाठी, त्या महासाहेबासमोर भर दरबारात हे म्हणतात की शूद्र मराठ्याच्या हाताखाली आम्ही श्रेष्ठ ब्राह्मणानं कसं काम करावं. राज्याभिषेकाला विरोध केला ब्राह्मणानं. महाराष्ट्रात एकही ब्राह्मण भेटला नाही, का भेटला नाही? सर्व ब्राह्मण एकत्र छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा अपमान करतात, राज्याभिषेकाला विरोध करतात. तर माझा प्रश्न आहे आज या गडकरीला, फडणवीसला आणि त्या हरामखोर पुरंदरेला, तुझ्या बापदाद्यानं आजा पंजानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, तर हरामखोरा तू त्यांचं समर्थन आणि तू शाहीर कसा झाला त्यांचा झाला कसा? पहिले हे सांग, त्यांचा विरोध का केला तू? आज शाहीर म्हणून फिरतो तू, म्हणजे आम्ही मूर्ख आहे? कळत नाही आम्हाला? अहो, शत्रूची काय हिंमत आहे आमच्यावर आरोप करण्याची? दुःख आहे की आमचा समाज झोपलेला आहे, आमचा समाज झोपलेला आहे. बीज देऊन संपविला सहू मुलकाचा छत्रपती, बीज देऊन संपविला सहू मुलकाचा छत्रपती. ब्राह्मणाच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती? ब्राह्मणाच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती? खरं सांग मराठ्या, तुला जात कार्य येत नाही. खरं सांग मराठ्या, तुला जात कार्य येत नाही. महासाहेब जिजाऊची बदनामी झाली तरी तुला राजकारण येत नाही, तुला राजकारण येत नाही. तुमच्यानं जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊची अस्मिता जपणं होत नसेल, काही हरकत नाही. तुम्ही शेती सांभाळा, तुम्ही आमदारकी खासदारकी सांभाळा, नोकऱ्या घ्या, संस्था चालवा, पण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. तुम्हाला पोट भरायचंय, काय हरकत नाही. आनंदी जीवन जगायचं, काय हरकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज चुकले होते, आयुष्यात कधी पोट भरून जेवले नाही तुमच्यासाठी, आणि तुम्ही त्याचा बदला हे देतात की ज्यानं भर दरबारात त्यांना शूद्र म्हणून त्यांचा अपमान केला, त्या भर दरबारात केलेल्या अपमानाचा महासाहेब जिजाऊला दुःखद आघात झालं आणि अवघ्या 10 दिवसात महासाहेब जिजाऊचं निधन झालं. त्या निधनासाठी कारणीभूत आहे ब्राह्मण, छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे ब्राह्मण, आणि त्यांना मानणारा हा वारीस त्या ब्राह्मणाला बोलतो, त्याच्या पाया पडतो आणि त्यांना आदरणीय श्रेष्ठ म्हणतो.